लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत हप्ता आपला वितरित व्हायला पाहिजे होता, पण झाला का? नाही रक्षाबंधनाला झाला आणि नाही तो या महिन्यामध्ये झालेला आहे। एवढंच काय, GR पण आलेलं नाही। त्यामुळे सरकारला व्हिडिओच्या सुरुवातीला एक विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे वितरण आहे, ज्या पद्धतीने सरकारने कमिटमेंट केली होती आणि स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये देणार आहोत। हा महिना संपला आहे आणि खरं तर आपल्याला अजूनही ऑगस्टचा लाभ आलेला नाही। पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जिथे जिथे पडताळण्या होणं अजून बाकी होत्या तिथे काही काही ठिकाणी पडताळण्या चालू झालेल्या आहेत, तर त्याबद्दल पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे। पण GR आतापर्यंत आला नाही, ही खूप जे दुःखद बाब आहे, कारण की आत्ता GR आला नाही मग नेमकं वितरण पुढे पुढे जाण्याची शक्यता आहे आणि असं का होणार आहे ते पण अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे। तुर्तास तुम्हाला परत एकदा सांगतोय, 14 ऑगस्टचा हप्ता तो आपला पुढे जाणार का याची जी क्लॅरिटी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये येईल आणि असं का होत आहे ते पण सांगतोय। पण सोबत तुम्हाला काही फायदा व्हावा व्हिडिओचा, तर त्या अनुषंगाने तुम्हाला एक गोष्टी सांगू इच्छितो। जर अंगणवाडी ताईचा तुम्हाला कॉल आला तर त्यांना सांगा आमच्या घरामधील 2 पात्र महिलांना सामील करून घ्या, मग त्या अविवाहित असो किंवा विवाहित असो। कारण अशा प्रकारे 75% पोलमध्ये सांगितलं की आम्ही सरसकट 2 पात्र लाभार्थ्यांना अंगणवाडी ताई सामील करून घेत आहेत पात्र यादीमध्ये। आणि काय विचारायचं त्यांना की फक्त नाव सांगू नका तुमचं, कॉल आल्याच्या नंतर किंवा पडताळणी आल्यावर त्यांना हे विचारा आमचं नाव अपडेट झालं आहे का, एक पात्र लाभार्थी म्हणून ही चौकशी करून घ्या किंवा ती खात्री करून घ्या। मुख्य मुद्द्याकडे येतो बघा की आपला जो व्हिडिओचा जो मुख्य मुद्दा आहे तो तर मी सांगतो, पण सोबत ज्या गोष्टी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करतात, सर्व महाराष्ट्रभर आपले व्हिडिओ पाहिले जातात आणि खात्रीलायक अपडेट दिले जातात आपल्या चॅनलवर। त्याचप्रमाणे जळगाव, धुळे, सोलापूर, संभाजीनगर, पुणे आणि मुंबई उपनगर असे काही जिल्हे होते ज्यामध्ये अजूनही पडताळणी सुरू झालेली नव्हती, पण आता थोड्या फार प्रमाणात का होईना, काही तालुक्यात का होईना, पण मात्र पडताळणी सुरू झालेली आहेत। म्हणजेच काय, तुम्ही या जिल्ह्यांपैकी असाल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये टाका की सर माझा जळगाव जिल्हा आहे, माझा धुळे जिल्हा आहे आणि धुळे जिल्ह्यामधून माझी जी आहे या तालुक्यामध्ये पडताळणी झालेली आहे। तुमचं नाव नाही टाकायचं आणि गावाचं नाव नाही टाकायचं आहे, ती काही गरज नाही ती माहिती टाकायची। पण या जिल्ह्यापैकी असाल तर तुम्ही नक्की टाका। माझ्याकडे जेवढी माहिती येते त्यानुसार तर या जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जी आहे पडताळणी सुरू झालेली आहे। आता तुमच्यापैकी बरेचसे अशा पण लाभार्थी असतात त्या म्हणत असतात सर आमच्या जिल्ह्याची माहिती सांगा। जशी माहिती पुढे येत आहे बघा तशी तुम्हाला मी अपडेट देत आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी अजूनही पडताळणी झाली नाही अशा लाभार्थ्यांना असं वाटत असेल की आमच्यावर तर मग अन्याय होतोय, आमचा लाभार्थी असून पण आम्हाला आमचा हप्ता जो आहे विनाकारण आम्हाला मिळत नाही का, कारण आमची पडताळणी होतच नाही, तर अशा लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की नक्कीच तुमचीही पडताळणी होणार, पण लाभ मात्र जो आहे मधला 3 महिन्याचा जून, जुलै, ऑगस्टचा हा 4,500 रुपयाचा लाभाचा मेसेज सरकारने द्यावा आणि ते जबाबदारी पण सरकारने घ्यायला पाहिजे। बघा काही लाभार्थ्यांनी एक काही मेसेज हे जे आहेत म्हणजे कमेंट्स आहेत, मी एकदम कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगतो। यांनी सांगितलं की बघा यांची पडताळणी झालेली आहे, आम्हाला पंचायत समितीमधून कॉल आला होता, म्हणजे गरजेचं नाही अंगणवाडी ताईचाच कॉल येईल बरं का, हे लक्षात ठेवा। म्हणजे पंचायत समितीमधून कॉल आलेला होता, अपात्र यादीमध्ये नाव आहे म्हणून 3 जणांचा लाभ सुरू होते, त्यामुळे अपात्र यादीमध्ये नाव आले होते। पण आता यादीत त्यांनी सांगितलं की माझे आणि माझ्या मम्मीचे नाव आले आहे। पुढे बघा त्या सांगतात की मी विवाहित आहे पण रेशन कार्ड वडिलांचे जोडले होते, म्हणजे ते माहेरीकडील रेशन कार्डवर 3 लोक लाभ घेत होते। मला मॅरेज सर्टिफिकेट जोडायला सांगितले आहे आणि मी तेच सांगतो आहे, बऱ्याचशा ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींचे लग्न झालेले आहेत तर त्या लाडक्या बहिणींनी जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला जरीही तुमच्या पतीकडील रेशन कार्डवर नाव नसेल तर तुम्हाला त्याच्यासोबत मॅरेज सर्टिफिकेट आणि जे पण काय पतीकडील तुमचं रेशन कार्ड आहे पण त्याच्यावर तुमचं नाव असो किंवा नसो ते जोडायचं आहे। कसं जोडायचं आहे, सध्या पडताळणी चालू आहे त्यामुळे अंगणवाडी ताईद्वारे किंवा डायरेक्ट पंचायत समितीद्वारे तुम्ही ते जोडू शकता, तुम्हाला ऑनलाईन करायची गरज पण पडणार नाही। आणि पुढे सांगितलं बघा त्यांनी की जोडायला सांगितले आहे, 3 महिन्याचे पैसे मिळतील म्हणून पण त्यांनी सांगितले आहे म्हणून असं त्या सांगतायत। आता बघा की ऐश्वर्या ताई असं त्यांचं नाव आहे। आता एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला इथे ही सांगू इच्छितो की जर 3 महिन्याचे पैसे भेटत असतील तर खूपच चांगली बाब आहे, पण आपण त्याच्या संदर्भात आवर्जून जून, जुलै आणि ऑगस्टच्या संदर्भात आपण आवाज उठवतोच आहोत, पण त्यांचा हप्ता पण मिळायला पाहिजे जर त्या खऱ्या लाडक्या बहिणी असतील। सरकार जर असं समजत असेल की एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय जर द्यायचा नसेल तर ज्यांचा फॉर्म पात्र होणार त्यांना मात्र थोडा महिना मिळालाच पाहिजे, म्हणजे 4,500 रुपये पैसे भेटलेच पाहिजे। आणि एक खूप महत्त्वाचे म्हणजे त्याने विचारलं तरी मला लाभ सुरू होईल का प्लीज सांगा, तर उत्तर आहे होय, पण तुम्हाला पतीकडील मॅरेज सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि पतीकडीलच रेशन कार्ड जोडायचं आहे, चाहे त्याच्यावर तुमचं नाव असो किंवा नसो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। बघा
ऑगस्टचा 14वा हप्ता पुढे जाणार का? आता हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय कारण आज 30 तारीख आहे आणि आज आहे शनिवार. आज कोणताही जी आर निघणार नाही, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो आहे. त्यामुळे वाट पाहण्यात काही पॉईंटच नाही. आज उद्या तर रविवार आहे, उद्या तर कसलाच जी आर येणारच नाही. म्हणजेच जो हा संपूर्ण ऑगस्टचा हप्ता आहे, सर्व हप्ता संपला. आता एरवी बघा आतापर्यंत जी आर यायला पाहिजे, मग त्यामुळेच आवाज उठवणं लागतो, आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं लागतं की पटकन जी आर काढा. आता पुढे जर आपण पाहिलं, पुढचा याच्यानंतर होणार तो म्हणजे सप्टेंबरचा महिना चालू. सप्टेंबरच्या 5 तारखेपर्यंत पण मिळेल म्हणून काय शक्यता आहे सांगा बरं? कारण 6 तारखेला गणेश विसर्जन आहे, बरोबर. आता या 5 तारखेमध्ये 1, 2, 3 लगातार जी आर निघतील का वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे वितरण यावेळेस एवढं पुढे का जात आहे आणि जी आर आतापर्यंत का निघाला नाही, तर त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. पुढे वितरण जाऊ शकते का, तर त्याचं उत्तर मी स्पष्ट सांगतो आहे. सध्या आतापर्यंत जी आर आला नाही, त्यामुळे त्याचं उत्तर तर होय असं निघत आहे. आता तुम्ही म्हणाल की असं का अचानकच आता होय का, तर त्याचं कारण सांगतो मी. त्यामुळेच मी तुम्हाला सर्वांना सांगतो की हातावर हात ठेवून आपण फक्त जे आहे निवांत बसू नाही शकत की भेटन त्यावेळेस भेटन असं नाही. त्यासाठी आवाज उठवणं लागतो म्हणजे लागतोच आणि तो सरकारापर्यंत पोहोचावा लागतो. त्यानंतर सरकार त्याची दखल घेतं आणि त्यामुळेच सांगतो आहे की आपल्या सर्वांच्या लाडक्या आदितीताई तटकरे यांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन जे आहे लवकर जी आर काढावा आणि पटकन जे आहे पात्र लाभार्थ्यांना जो ऑगस्टचा हप्ता आहे तो पटपट द्यावा आणि मागचे पण हप्ते द्यावेत. बघा 2 कारणं आहेत ज्यामुळे हा हप्ता पुढे जाऊ शकतो. नंबर 1चं कारण की लाभार्थी यादी जे आहे अपडेट करणं बाकी आहे. पण माझं मत असं आहे की जेवढे अपडेट झाले असेल तेवढ्यांना द्या, ज्यांचा नंतर अपडेट होईल त्यांना नंतर द्या. परंतु कोणत्या तरी जिल्ह्याच्या याद्या आणखी लाभार्थी याद्या अपडेट करण्यासाठी जर थांबत असताल तर ती बाब अतिशय जी आहे चुकीची आहे. त्यामुळे जर जेवढ्या याद्या अपडेट झाल्या असतील त्यानुसार तुम्ही लाभ वितरित करा. आणि दुसरा मुद्दा का बरं पुढे जाऊ शकतो, कारण अजूनही कोणताही जी आर आलेला नाही आणि जी आर आल्याच्या नंतर लगातार 3 दिवस जी आर येतात, 3 वेगवेगळे जी आर येतात आणि 3 दिवस जर आता पुढचे जर पकडले आपण 1, 2, 3 तारखेपर्यंत, तर ऑब्व्हियसली हे वितरण हे पुढच्या सप्टेंबरच्या 5 तारखेपर्यंत पण मिळेल यावर पण प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यामुळेच सांगतो आहे की लवकरात लवकर वितरण करा. आणि एवढं वितरणच नाही, आता ज्या महिन्याचं त्या महिन्याला तर द्याच. आणि सोबत तुम्हाला हेही कळलं असेल की काही काही ठिकाणी जिथे जिथे पडताळणी सुरू नाही तिथे पडताळणी सुरू झालेली आहे. पण ऑगस्टचा हप्ता पुढे जाणार हे मात्र आता स्पष्ट होत आहे, कारण की आतापर्यंत जी आर यायला पाहिजे होता. पण सरकारने आता ज्या पण वेळेस या हप्त्याचं वितरण आता त्यांना करायचं आहे त्यावेळेस मागचा जून, जुलै आणि ऑगस्टचा एकूण 4,500 रुपयाचा लाभ एखादी लाडकी बहीण पात्र ठरल्याच्या नंतर त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जायला पाहिजे किंवा त्यांना मिळायला पाहिजे अशी सरकारला विनंती आहे. आणि नक्कीच त्याची दखल सरकार घेते का, आणि बऱ्याचशा ठिकाणी अशी माहिती मिळते की घेईल, की ते मागचे जे पैसे आहेत त्यांचे स्थगित झालेले तेही त्यांना लाभाच्या पात्र झाल्याच्या नंतर मिळतील अशी जी आहे बाब पुढे येत आहे. पण बघूयात आता येणाऱ्या वेळेतच कळणार, ते ऑगस्टच्या हप्त्यामध्ये कळायला पाहिजे. खरं तर असं नाही की आणखी ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर आणि सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर, पडताळणी अशी त्याला एक टाईमलाईन पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते काम करायला पाहिजे, तरच त्या पडताळणीचा जे आहे खरा अर्थ जो आहे त्याच्यातनं निघू शकतो, अन्यथा पुढे पुढे जायला नाही पाहिजे. पण तुर्तास आपण त्याच्या संदर्भात नक्कीच जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून ती बाजू मांडत राहणार होती वेळोवेळी. पण तुर्तास तरी ऑगस्टचा हप्ता पुढे जाण्याचे संकेत हे दाट आहेत, शक्यता फार अधिक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.